सांगा ब्यूटेन नंबर 4 प्रॅक्टिकल CH3 bond CH2 bond CH2 bond CH2 free हाच फ्री बॉन्ड 2 नंबरच्या कार्बनला देता येईल तिकडनं किंवा इकडनं काय मिळेल आपल्याला पाचवा रॅडिकल CH3 CH2 CH3 CH3 हे n पासून 2 तयार होतं n पासून किती तयार होतात 2 आता हा फ्री बॉन्ड जर तुम्ही इथं शिफ्ट केला तर परत सेम स्ट्रक्चर मिळेल आणि इथं शिफ्ट केला तर परत वरचं स्ट्रक्चर मिळेल मग याचं नाव काय रे फर्स्ट नाही 1 ब्युटी आणि खालच्याचं नाव काय रे सेकंडरी पहिल्याचं IUPAC नेम सांगता दुसऱ्याचं कॉमन नेम सेकंडरी ब्युटी आहेच तो डेफिनेटली काही चुकीच नाही सांगितलं पण पहिला कोण आहे 1 ब्युटी दुसरा कोण आहे 2 ब्युटी हा 1 ब्युटी आणि हा 2 ब्युटी मग आता याचं कॉमन नेम n ब्युटी आणि याचं कॉमन नेम सेकंडरी ब्युटी आता n झाला आपल्याकडे दुसरा पण ब्युटेन आहे कुठला आयसो म्हणजे याचे 2 स्ट्रक्चर याचे 2 स्ट्रक्चर 2 4 6 7 आणि 8 सांगा आयसो पासून मिळणारे स्ट्रक्चर Number 6 CH3 CH CH3 CH2 3 हा फ्री बॉन्ड इथं आणा CH3 बॉन्ड C बॉन्ड फ्री बॉन्ड CH3 बॉन्ड CH3 आता हा कुठला ब्युटेन होता आयसो ब्युटेन म्हणून याचं नाव आयसो ब्युटील हे कॉमन नेम झालं IUPAC साठी काय करावं लागेल नंबर द्या दिले कितीची चेन आहे सांगा 3 ची चेन म्हणजे कोण प्रोपेन सो पॅरेंट इज प्रोपेन प्रोपेनला 2 ला काय मिथिल पण नाव काय 2 मिथिल which propene 1 propene 2 methyl 1 propene आता याचा IUPAC ने नंबर द्या कितीची चेन आहे 3 ची 1 2 3 कुठे आहे मिथिल 2 ला 2 मिथिल 2 propene कॉमन नेम टर्शरी ब्युटील टर्शरी ब्युटील These are the different isomer up to butane 8 isomers आपण लिहिले होते आणि पेंटेनचे तुम्हाला घरी लिहायला सांगितले होते लिहिले कोणी लिहिले कोणीच नाही किती लिहिले 6 लिहिता बाकी कोणीच नाही प्रयत्न केला हे किती आहेत 8 पहिला मिथिल दुसरा इथिल तिसरा 1 प्रोपिल चौथा 2 प्रोपिल पाचवा 1 ब्युटील सहावा 2 ब्युटील सातवा 2 मिथिल 1 प्रोपिल आठवा 2 मिथिल 2 प्रोपिल 2 मिथिल हे 8 स्ट्रक्चर आपले लर्न असले पाहिजे पहिला मिथिल CH3 फ्री दूसरा इथिल CH3 CH2 फ्री तीसरा 1 प्रोपिल CH3 CH2 CH2 फ्री चौथा 2 प्रोपिल CH3 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 so these are the 4 structure made from methane ethane and propane and the remaining 4 which are made from butane पहिला 1 butyl 2 butyl लक्षात ठेवायला खूप इझी आहे when we write the IUPAC name it is very easy 1 butyl 2 butyl n butyl secondary butyl हे सोन आहे n butyl secondary butyl काय फरक आहे दोघांमध्ये तर एकामध्ये शेवटून फ्री आहे आणि एकामध्ये
but one ला free. So CH3, CH2, CH2, CH2 free, CH3, CH2, CH free, CH3. One butyl and two butyl. Similarly दुसरा आपल्याकडे ब्युटेन आहे आयसो, त्याचे पण दोन स्ट्रक्चर आहे. आयसो आपल्याला जर माहिती असेल CH3, CH खाली CH3, CH2 free. So this is isobutyl. त्याचा आययुपीएसी नेम काय? 3 ची चेन आहे म्हणून 2 मिथिल 1 प्रोपिल. 2 मिथिल 1 प्रोपिल. आता तोच 2 मिथिल 1 प्रोपिल ऍज इट इज राहतो, फक्त फ्री पोझिशन 1 ची 2 ला शिफ्ट होतो. 1 ची कुठे जाईल? फ्री पोझिशन 2 ला. इथं 1 ला फ्री आहे, इथं 2 ला फ्री. नाव सेमच आहे दोघांचे, फक्त पोझिशन मधला फरक आहे. दिस इज 2 मिथिल 1 प्रोपिल अँड दिस इज 2 मिथिल 2 प्रोपिल. फ्री बॉन्ड मध्ये आला. त्यालाच आयसोब्युटिल किंवा टर्शियरी ब्युटिल या नावाने ओळखलं जातं. तुमच्या नोटबुक मध्ये आयसोमेरिझम लिहिलेलं आहे का कन्सेप्ट? नाही ना? मागे बघा लिहिलेलं आहे का आयसोमर्स किंवा आयसोमेरिझम? नॉमेनक्लेचर आलेलं असेल कदाचित लिहिला नसेल आता. The compound having same molecular formula but different structure known as isomer and the phenomena is known as isomerism. Structural isomerism. त्याचे टाइप्स आहे लिहिलं. आणि स्टिरिओ आयसोमेरिझम त्याचे टाइप ऑप्टिकल आणि जिओमेट्रिकल. स्ट्रक्चरल मध्ये चेन, पोझिशन, फंक्शनल नाही आहे लिहिलं? नाही आहे ना? नॉमेनक्लेचर झाल्यावर आपल्याला आयसोमर्स आणखी चांगले कळतील म्हणून कदाचित आपण ते टॉपिक लिहिला. पेंटेनचे रॅडिकल्स काढायचे आपल्याला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पेंटेन? जनरल फॉर्म्युला फॉर पेंटेन C5H12 C5H12 and we have how many pentane? 3 pentane. The first one is N pentane. सांगा स्ट्रक्चर CH3 CH2 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 CH3. This is our N pentane. दूसरा स्ट्रक्चर CH3 1 CH खाली CH3 साइड में CH2 CH3. This is आयसोपेंटेन. याचाच आययुपीएसी नेम आहे 1 2 3 4 2 मिथिल ब्युटेन. 2 मिथिल ब्युटेन. And the last pentane CH3 C CH3 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 निओपेंटेन. त्याचाच आययुपीएसी नेम आहे 1 2 3 2 डायमिथिल प्रोपेन. 2 डायमिथिल प्रोपेन. किती पेंटेन आहे आपल्याकडे? 3. या 3 पेंटेनचे किती पॉसिबल अल्किल रॅडिकल फॉर्म होऊ शकतात हे तुम्हाला घरी काढायला सांगितलं होतं. तर ते कॉटन लाईन पण येईल सर्वात खालचं. कॉटन लाईन सगळ्यात खालचं नाव नाही, हा कार्बन क्वार्टरनरी आहे पण याचं नाव निओ आहे. सच पोझिशन इज नोन एज निओ पोझिशन. कुठली पोझिशन होतं आपल्याला? आपल्या याच्यामध्ये लिहिलेले आहेत आपण टाइप्स ऑफ अल्केन. एन अल्केन, आयसो अल्केन अँड निओ अल्केन. सो दिस इज कम अंडर द कॅटेगरी ऑफ निओ. टर्शरी नाव येत नाही त्याचं, लिहायचं पण नाही. कारण एखाद्या कार्बनला टर्शरी म्हटलं म्हणजे तो कार्बन संपूर्णच होतो. 4 व्हॅलन्सी लागल्या त्याला. आता त्याला 5वं काही लागूच शकत नाही. टर्शरी ब्युटी यासाठी म्हटलं आपण की त्याला काहीतरी स्कोप आहे. पुढे त्याला OH लागेल, Cl लागेल, Br लागेल, काहीतरी कनेक्ट होईल त्याला. आणि जेव्हा त्याला काहीतरी कनेक्ट होईल आपल्याला तो नॉमेनक्लेचर मध्ये टर्शरी वर्ड घेते. इथं क्वार्टरनरी वर्ड घेऊच शकत नाही आपण. ऍक्च्युअली इट इज निओ. जेव्हा असा कार्बन जो 4 कार्बनला अटॅच आहे तो जर एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल तर सच अ पोझिशन इज सेड टू बी निओ. इन कॉमन नेम सिस्टम यू टॉकिंग अबाउट द कॉमन नेम. कॉमन नेम हॅव मेनी लिमिटेशन्स. जसं तुम्ही आता 8 स्ट्रक्चर्स काढले, 8ही स्ट्रक्चरला तुम्ही कॉमन नेम पण दिला आणि आययुपीएसी नेम पण दिलं. पण आता तुम्ही जेव्हा याचे स्ट्रक्चर काढाल तुमच्या लक्षात येईल काहींना कॉमन नेम देता येत नाही.
This is the limitation of common name and that's why the system of IUPAC will be generated. म्हणून कुठले तरी रूल्स लागतील, रूल शिवाय ते करणार नाही. कॉमन नेमचं काय झालं, कॉमन नेमचा गोंधळ त्यामुळे उडाला. आता कॉमन नेम देतात का कुणाला? मुलांना पण कॉमन नेम दिले जायचे, एका काळात दिलं जायचं. पिंट्या, मग गल्लीत 10 पिंट्या झाले, लोकही कन्फ्युज झाले. मग त्याला काहीतरी जोडायचं, याचा पिंट्या, त्याचा पिंट्या, ठाकरेचा पिंट्या, बरोबर आहे, सरोदेचा पिंट्या. कारण नॉमेनक्लेचरला कुठेतरी काय आले, लिमिटेशन असतात. आता हे कॉमन नेम होते पूर्वी, मराठी म्हणजे पर्टिक्युलरली मराठी आणि विदर्भ रिजन मध्ये युज होणारे कॉमन नेम, पिंट्या, बाल्या, गोट्या, बबल्या, है ना. पण लिमिटेशन्स असल्यामुळे आता आयुपीएससी सिस्टीम कुठल्या तरी रूलने नाव दिलं जातं. आता आई वडील फार पाहतात, कुठं जन्माला आला, नक्षत्र कुठलं होतं, थोडस असं नाव द्यायचं जे ट्रेंडी आहे किंवा असं द्यायचं जे कॉमन नाहीये. नाही तर बघा तुम्ही, सुनील नावाचे किती लोक पुष्कळ आहे. एखादं नाव जेव्हा कॉमन होऊन जातं, ते कॉमन झालं आता युज करू 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 मॅक्सिमम लोकांचं ते नाव आहे. मग युनिक नाव काहीतरी शोधलं जातं, बरोबर. आता तिथं रूल नाही आहे, ऍक्च्युअली इट इज अ पार्ट ऑफ जोक. परंतु इथं रूल्स आहेत आयुपीएससी सिस्टीम मध्ये, आणि रूल्स असल्यामुळे कधीही दोघांचं नाव सारखं येणार. कॉमन मध्ये ते येऊ शकतं, कॉमन मध्ये पॉसिबिलिटी आहे की दोनचं नाव एकसारखं येईल. कारण कॉमन मध्ये आहे काय आपल्याकडे, एन, आयसो, निओ, सेकंडरी, टर्शरी, ह्याच पोझिशन. बाकी आपल्याकडे काही नाही. किंवा याच्या वर जाऊन जेव्हा ऍसिड अल्डिहाइडला नावं द्यायचे होते, तेव्हा कोणाच्या तरी डोक्यात आलं की आपण एक काम करू, 1 2 3 4 चेनला न देता अल्फा बीटा नंबरिंग करू. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ते एक सिस्टीम कॉमन नेम मध्ये युज केलं. म्हणजे आपण जसं 2 मिथिल म्हणतोय, कॉमन नेम मध्ये त्याचं नाव लिहायचं असेल तर त्याला बीटा मिथिल, म्हणजे तो बीटाला अटॅच आहे असं कन्सिडर करून नॉमेनक्लेचर केलं जातं. आता यापैकी एनचे किती पॉसिबल आहे, आयसोचे किती पॉसिबल आहे आणि निओचे किती पॉसिबल. हे पॉसिबल स्ट्रक्चर शोधायचे कसे, तुमच्या जवळ एन पेंटेनचं स्ट्रक्चर आहे, याचे एच काढून बघा. कारण रॅडिकल तयार करायसाठी काय करावं लागतो, आपण आपल्याला एक एच काढावा लागतो. कुठनं कुठनं एच निघाल्यावर नवीन नवीन स्ट्रक्चर तयार होईल, तेवढं आपल्याला पाहिजे. जर ते 5 होत असतील 5 काढा, 3 होत असतील 3 काढा, एकच होत असेल एकच काढा. तुम्ही स्वतःच ते स्ट्रक्चर काढू शकता आणि तुम्ही सांगू शकता की याला एवढे अल्किल रॅडिकल पॉसिबल आहे. कारण पेंटेनचे अल्किल रॅडिकल तुम्हाला एखाद्या नोटबुक मध्ये सापडूनही जातील, एखाद्या टेक्स्टबुक मध्ये, परंतु हेक्झॅनचे कुठंच नाही सापडणार. मग हेक्झॅनचे काढायचे किती, येतात किती, हे तर आपल्याला काढून बघावं लागेल. तेव्हा आपण सांगू की नाही त्याचे 14 स्ट्रक्चर बनतात, 15 स्ट्रक्चर बनतात. पण जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत काढता येणार नाही. पेंटेनचे काही टेक्स्ट मध्ये सापडते, तेही जनरल टेक्स्टबुक मध्ये लवकर नाही सापडणार तुम्हाला की पेंटेनचे कुठले पॉसिबल स्ट्रक्चर. मग तुम्ही काढा. काढताना त्याला स्ट्रिक्टली जर आपण आयुपीएससी नॉमेनक्लेचर केलं आणि नाव जर सारखं आलं तर आपल्या लक्षात येईल हे 2 स्ट्रक्चर जरी उलटे सारखे काढले गेले तरी यांचं नाव सारखं येऊन राहिलं, म्हणजे हे 2 स्ट्रक्चर कसे असतील, सेम असतील. हे कोण सांगेल आपल्याला, आयुपीएससी सिस्टीम सांगेल. नाव सेम आलं म्हणजे आपण स्ट्रक्चर रिपीट केलं, लक्षात ठेवायचं. कारण पॉसिबल स्ट्रक्चर होऊ शकतं. तुमच्यापैकी बरेच जण मला याचे पॉसिबल स्ट्रक्चर 4 सांगतील आणि असतील 2च किंवा 3च. याचे पॉसिबल स्ट्रक्चर तुम्ही 4 सांगाल, असेल एकच. इट डिपेंड्स की नॉमेनक्लेचर लिहिल्यावर सर्वांचं नाव वेगळं येत असेल मग तेवढे स्ट्रक्चर डेफिनेटली आहे, वेगळं येत नसेल स्ट्रक्चर कमी आहे. आता एन पासून कुठं कुठं पॉसिबिलिटी वाटते तुम्हाला की इथला एच काढता येईल, म्हणजे हा एच काढता येईल जो आपण आधी टोकावरचा काढतोय, त्यानंतर हा पण काढता येईल, त्यानंतर हा पण काढता येईल, त्यानंतर हा पण काढता येईल, त्यानंतर तो पण काढता येईल. काढून बघू ना आपण किती स्ट्रक्चर पॉसिबल आहे. पहिला हा काय मिळेल स्ट्रक्चर, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 free. We drop the H. Next CH3 bond CH2 bond CH2 bond CH3 CH3 दुसऱ्यावरनं काढला. नेक्स्ट CH3 bond CH2 bond CH3 CH2 bond CH3. परत इथनं काढता येईल
CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 परत इथनं काढता येईल फ्री CH2 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 CH3 आणखी कुठनं काढता येईल काय 5 पॉसिबिलिटी होत्या 5 याच्यावरनं काढून बघितलं आता यापैकी नॉमेनक्लेचर नंबरिंग करा आणि नाव सांगा पहिल्याचं IUPAC कॉमन नेम सांगूच नका काय रे पहिल्याचं नाव 120 दुसरा 220 तिसरा 320 ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्षात घ्या हे लोक का सांगत आहे 1 2 3 कारण त्यांनी नंबर दिला चेनला 120 दुसरा 220 तिसरा 320 चौथा 420 नाही नंबरिंग असं द्यायचं की लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे फ्रीला आतापर्यंत आपण तिकडून देत आलो कारण तिकडनं काढलेले होते आता इकडनं जवळ आहे ते इकडनं देऊ ना नंबरिंग मग तुम्ही म्हणाल सर इथं पण तसं करता येईल का 1 2 3 तीनच नंबर येतात दोन्ही साइड पैकी कुठनंही केलं म्हणजे हा कुठला पेंटिंग आहे 220 काढला हा कुठला पेंटिंग आहे हाही काढला आणि तसंही या स्ट्रक्चरला असं केलं की याच्यासारखं आहे आणि याला असं केलं की वरच्या सारखं आहे म्हणजे किती स्ट्रक्चर निघू शकतात फक्त 3च निघतील एन पेंटेन पासनं 3 पेंटिल तयार होतात त्यापैकी पहिल्याचं नाव 1 पेंटिल दुसऱ्याचं नाव 2 पेंटिल तिसऱ्याचं नाव 3 पेंटिल काढले तुम्ही 3 स्ट्रक्चर डिफिकल्ट होते का फार आता हे 3 स्ट्रक्चरला मला कॉमन नेम द्यायचं सांगा पहिल्याचं एन पेंटेन पासून तयार झालं ना एन पेंटी दुसऱ्याचं नाव आयसो कसा असेल काय कशाला म्हणतो आपण आयसो विच पोझिशन इज सेट टू बी आयसो दुसऱ्याला CH3 आहे का मग सेकंडरी पेंटिंग काय नाव आहे त्याचं कारण त्याच्या सेकंडरीला फ्री आहे सेकंडरी पेंटिंग याचं नाव कुठं आहे टर्शरी कार्बन कशाला म्हणतात जो कार्बन 3 कार्बनला अटॅच असतो आहे का ते मग टर्शरी नाही तो आयसो पण नाही कोण आहे तो सेकंडरी पेंटिलच वरचा पण सेकंडरी पेंटिल खालचा पण सेकंडरी पेंटिल आता मला सांगा तुम्हाला कोणी जर म्हटलं की राईट द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी पेंटिल कुठलं काढ वरचं की खालचं दोन्ही काढतील ते जर वरचं काढतील काही खालचं स्ट्रक्चर काढतील बरोबर आहे म्हणजे सारखेपणा येईल का दिस इज द लिमिटेशन ऑफ कॉमन नेम हे कोणाचं लिमिटेशन आहे कॉमन नेम सिस्टीमचं लिमिटेशन आहे दोघांचं नाव सेम आलं कॉमन नेम मध्ये पण स्ट्रक्चर वेगळं आहे स्ट्रक्चर कसं आहे वेगळं म्हणून आपण कुठली सिस्टीम यूज करतो जनरली नॉमेनक्लेचर साठी IUPAC सिस्टीम इज द लिमिटेशन IUPAC मध्ये झालं का दोघांचं नाव सेम IUPAC मध्ये एकाचं नाव 2 पेंटिल आहे एकाचं 3 आहे म्हणजे वेगळे नाव आहेत दोघांचे सेम नाव आलं नाही आता याच्यावरनं याचे किती पॉसिबल स्ट्रक्चर काढा आहे आणि सांगा मला पहिलं स्ट्रक्चर पॉसिबल पोझिशन टू विड्रॉ द H जेवढ्या वाटत असतील तुम्हाला तेवढे स्ट्रक्चर काढा सांगा ना CH3 CH बॉन्ड बरोबर सर्वात इझी हा H म्हणून टाकायचं आता दुसरं हा H मग हा H मग हा H मग हा H एवढ्या पॉसिबिलिटी आहेत छान नेक्स्ट CH3 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 समजलं नेक्स्ट CH3 CH C
फ्री CH3 CH2 CH3 नेक्स्ट फ्री CH2 CH3 CH2 CH3 आणखी एक राहिलं कुठलं CH3 CH CH2 3 CH2 CH3 बरोबर आहे म्हणजे कुठनं काढला एक 2 3 4 5 ठिकाणावर मॅच काढला मिळाले 5 स्ट्रक्चर आता यांचे नाव लिहिल्यावर कळेल की यातले किती स्ट्रक्चर रिपीट झाले पण कुठले नाव सांगा पहिले नंबरिंग द्या पहिल्यांदा द्या कितीची चेन आहे 4 ची काय आहे 4च्या चेनला निखिल आहे कुठे आहे 2 ला आणि फ्री कुठे आहे 1 ला सांगा ना मला 2 मिथिल 1 अरे 4 ची चेन आहे तुम्हीच सांगत आहे ना 4 म्हणजे ब्युटेन 2 ला मिथिल आहे 1 ला फ्री आहे 2 मिथिल 1 ब्युटेन 2 मिथिल खालच्याच सांग हो सॉरी 3 मिथिल एक्सट्रीमली सॉरी 3 मिथिल 1 ब्युटेन नेक्स्ट 3 मिथिल 2 ब्युटी 3 मिथिल 2 ब्युटी म्हणजे वेगळे आहेत दोन्ही हा 1 ब्युटी होता तो 2 ब्युटी नेक्स्ट 2 मिथिल 2 ब्युटी बघा 1 2 3 4 2 मिथिल 2 ब्युटी 2 मिथिल 2 ब्युटी परत रिपीट झालं का स्ट्रक्चर नाही झालं ना वरचे 3 होते हा 2 आहे नेक्स्ट 2 मिथिल 1 ब्युटी 2 मिथिल 1 ब्युटी परत रिपीट झालं का नाही 2 मिथिल 1 ब्युटी 2 मिथिल हाँ 2 मिथिल 1 ब्युटी वेरी गुड 1 2 3 4 लॉन्गेस्ट चेन ही है 2 मिथिल 1 ब्युटी हे रिपीट झालं का झालं असेल ना टोटल किती काढले होते आपण 5 आहेत किती 4च म्हणजे एक कुठलं तरी ड्रॉप करावं लागेल आपलं नाही समजलं कन्फ्युजन झालं तुम्हाला दोघांचे नाव सेम आहे आणि तुम्हाला वाटत असेल तो हा वेगळा आहे तर त्याचा तो फ्री बॉन्ड पकडा तो तिकडला CS3 पकडा आणि ओढा त्याला असाच राहील तो ओढून वाटल्यास आणखी असंही करून घ्या त्यांनी इकडनं फ्री दाखवलं ना उलटा आयसो लक्षात ठेवायला येईल हा आयसो होता हा उलटा आयसो इकडनं फ्री तो तिकडनं फ्री होता These are the possible structure. किती स्ट्रक्चर निघाले 4 बघा एकट्या आयसोचे 4 स्ट्रक्चर निघाले यांचे किती निघाले होते 3 7 झाले दोघांकडून न्यू आणखी बाकी आहे पहिल्याच कॉमन नेम हा बघा ना याचं कॉमन नेम काय आयसोपेंट मग त्यात आयसोपेंट आयसोपेंटिक दुसऱ्याचं कॉमन नेम कॉमन नेमच नाही जात आयसो आहे का तो नाही न्यू आहे का नाही एन आहे का नाही सो इट डझंट हॅव द कॉमन त्याला कॉमन नेम देता येणार खालचा आहे का कॉमन नेम तो आहे त्याला आहे ज्याला कॉमन नेम आहे
टर्शरी कुठला आहे तो टर्शरी पेंटीन बघा हा टर्शरी कार्बन आहे 3 कार्बनला अटॅच आहे टर्शरी ब्युटीन मध्ये कसा आला होता सेम त्याचं नाव काय आहे टर्शरी पेंटीन टर्शरी पेंटीन आणि याला परत याचं पण काय नाहीये कॉमन नेम नाही तो एन नाही आयसो नाही काहीच नाही कारण दुसऱ्याला CH3 आहे त्याला पण पहिल्याला फ्री पण आहे त्यामुळे इट इज नॉट अंडर द कॅटेगरी ऑफ आयसो तर या दोघांना कॉमन नेम देता येणार नाही दोघांना कॉमन नेम असेल असे टोटल किती स्ट्रक्चर मिळतील 4 पेंटेनचे हे स्ट्रक्चर काढा आणि नियोजन पॉसिबल स्ट्रक्चर सांगा किती मला असं वाटतं काढूच न पाहता नॉमेनक्लेचर नाही आलं मला विचारा स्ट्रक्चर काढता नाही आलं तरी विचारा अरे कितीची चेन आहे 3 म्हणजे प्रॉपेन 2,2-डायमिथिल 1 प्रॉपिन बघा याचं नाव काय 2,2-डायमिथिल 1 प्रॉपिन 2,2-डायमिथिल 1 प्रॉपिन 2,2-डायमिथिल 1 प्रॉपिन 2,2-डायमिथिल 1 प्रॉपिन सो वी गेट ओनली 1 स्ट्रक्चर फॉर निओ साठी एकच स्ट्रक्चर मिळेल आता तेवढं तुम्ही हुशार होतेच कारण तुम्हाला सांगितलं होतं ना 8 स्ट्रक्चर मिळतात 7 तर दोघांचेच झाले होते